झालं. म्हणजे सगळ्यांना आनंद वाटला. नक्की त्याच्यात काही गोष्टी तुमच्या स्मरणामध्ये सदैव राहतील. आणि जसं आता तुम्ही गणित विज्ञान आणि त्याबरोबर इतर पण काही विषयांबद्दल शिकता. त्याच्यामध्ये कसं असतं की जसं आपण गणित शिकत आहोत, विज्ञान शिकत आहोत, त्याचबरोबर आणखी काही जीवनाचे मूल्य सुद्धा शिकणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्याला कसं असतं की आपण एखादा चांगले शाळेत असतो आणि आपल्या पहिल्या नंबर जेव्हा येतो आपल्याला फार आनंद वाटतो की आपण बघायचं की आपल्या शाळा आहे पालघर जिल्ह्यामध्ये. त्या शाळेमध्ये आपला क्रमांक आलेला असते, परंतु आपण बघतो पालघर जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी, त्या तुलनेत बघितलं तर आपण अनेक हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असतो. आपला वर्ग छोटा असेल किंवा मोठा पण असेल, परंतु आपल्याला अजून आयुष्यामध्ये भरपूर यश प्राप्त करायचं. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात ठेवायच्या. जसं एक जगामध्ये घडलेली घटना सांगतो तुम्हाला. एक गाय असते की संध्याकाळच्या वेळेला तिला घरी यायला उशीर होतो आणि नेमका ती पाहते की रस्त्यामध्ये एक वाघ आहे तिच्या दिशेने हळूहळू येईल. आता साहजिकच गाईला फार भीती वाटते की वाघ जो आहे ते आपल्या एवढ्या जवळ आहे आणि जवळून बसला आणि अगदी हलकत पावलं टाकत जो आहे तो तिच्या दिशेने येतो. ती काय करते, जवळपास फक्त छोटंसं तिला तळ दिसतं, तळ्यामध्ये लगेच पुढे गेली. आता तळ्यामध्ये कसं असतं, पाणी कमी असतं तिथं जास्त आणि ती नेमकी चिखलामध्ये अडकतो. वाघ पण त्याला भूक लागलेली असते, त्याच्या मागे येतो, पण तो सुद्धा त्या चिखलामध्ये बसतो. मग दोघे जाईल ते चिखलात निघतात, फक्त काय असतं की काय आणखी आतमध्ये होते. आता वाघाला बघितलं असतं अगदी काही फुटावरती काही पासून वाघ आहे, पण वाघाला काहीच करत नाही, कारण तो पण चिखला अडकलाय, गाय पण चिखला. थोड्या वेळानंतर गाय वाघाला विचारते, तुम्हाला तुझा कोण मालक आहे का? वाघ म्हणजे काय झालं तर जंगलाचा राजा आहे. तो अगदी अहंकाराने सांगतो की मी जंगलाचा राजा आहे आणि माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ कोण असते आणि सगळं जंगल माझ्या ताब्यात आहे. आणि मग इथे काय होतं, गाय हसायला लागते. गाय म्हणते त्याचा फायदा काय ते तुला लगेच समजेल. तर वाघ म्हणतो तुझ्याकडे पण काय, जशी माझी स्थिती आहे तशी तुझी स्थिती आहे, मी पण चिखला अडकले, तू पण चिखला अडकले. पण गाय म्हणते काय की मी जेव्हा रात्री घरी नाही आली तर माझा जो मालक आहे मला शोधण्यासाठी बरोबर या ठिकाणी येईल आणि या चिखलातनं काढून मला घेऊन जाईल. तुझं आहे का कोण? वाघाकडे काय उत्तर आहे का? म्हणतात की स्वतः जंगलाचा राजा आहे, मला कशा फळाची गरज आहे. मग थोड्या वेळ त्याच्यात तो मालक बघतो, घरी गाय आली नाही, तो शोधत शोधत जंगलामध्ये येतो आणि जेव्हा पाहतो की आपली गाय चिखलात अडकली आणि तिच्या अगदी काही फुटावरती वाघ पण आहे. मालक काय करतो, ते हळूच मस्ती टाकून गाईला बाहेर ओढून देतो. गाय बाहेर निघून जाते. तर गाईच्या डोळ्यात उलटण्याची भावना असते की मालकाने मला वाचवलं आणि मालकाला पण वाटते की माझी गाय अगदी वाघाच्या तोंडात गेली होती कारण मीच सुरक्षित आहे आणि तेवढं मला दिलं. आणि वाघाच्या जवळ कोण जाणार होतं, काढा शक्य नसतं.
जास्तीत जास्त परिणाम कधी आला तर तो करू शकेल, परंतु कोणी तुमच्या भानगडीत पडतच नाही. असं असतं की आपल्याला कोणत्याही जीवनामध्ये एक मार्गदर्शक लागतो. जसं आपले आई वडील आहेत, आपले शिक्षक आहेत, पण आपण त्याच्याकडे शिकायला पाहिजे ना. आपल्याला वाटतं आपलं सहज माहिती आहे, मग आपण त्याच्याकडनं शिकू नये. आता जसं आपण रामायणाचे अनेक कथा ऐकले असतील, अशीच अवस्था असते की एकदा काय होतं की रामायणाच्या सभेमध्ये हनुमंत जेव्हा त्यांना समोर बोलून येत असतो, तर त्यावेळेला हनुमंत म्हणजे रावणासंग तुझी ओळख करून दे कोण आहे. मग नक्कीच रावण काय सांगतो की माझं नाव रावण आहे, त्याच्यानंतर मी एवढ्या लढाया केल्या, एवढ्या लोकांना युद्धात हरवलंय, म्हणून तो मोठ्या विचार केला.